सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी नगरसचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे तसेच भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यासह पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे 7 विषय समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। स्थापत्य समितीसाठी विजया चिप्पा, विधी समितीसाठी सत्यजित वाघमोडे, आरोग्य समितीसाठी सुनील खटके, शहर सुधारणा समितीसाठी स्वाती बडगू, मंडई व उद्यान समितीसाठी राजशेखर पाटील, कामगार व समाज कल्याण समितीसाठी श्रद्धा पवार आणि महिला व बालकल्याण समितीसाठी निर्मला जंगम यांनी अर्ज सादर केले। उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। विषय समित्यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांना गती मिळून नागरिकाभिमुख उपक्रमांना अधिक प्राधान्य दिले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आता विशेष समितीचे जे सदस्य निवडले होते त्याच्यातनं सभापतीसाठी त्या पद्धतीने जे नगरसेवक ॲक्टिव्ह आहेत, चांगलं काम आहे असं सगळ्या पार्टीने एकत्रितपणे विचार करून म्हणजे महापालिकेतले सर्व कॅबिनेट, शहराध्यक्ष आणि सर्वांना विश्वासात घेऊन या संदर्भातल्या या निवडी केलेल्या आहेत। निश्चितपणाने या समित्या ज्या होतात हे वर्षानुवर्ष या समित्या आपण करतो, पण या समितीचं कामकाज प्रभावशाली होण्यासाठी आता आमची जी बैठक झाली त्याच्यात असं आम्ही ठरवलं की या समितीच्या वारंवार बैठका व्हाव्यात। सभागृहाकडे येणारे विषय, त्या समितीत असलेल्या अडचणी ह्या त्या समितीच्या मार्फतच याव्यात। त्यांनी बैठक घेतल्यानंतर तिथं ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी काही निधी लागत असेल तर सभागृहाकडं ते विषय पाठवण्यात यावे अशा उद्देशाने ह्या सगळ्या समित्या केल्या, सभापती केलेले आहेत आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात या सर्व समित्याचं चांगल्या पद्धतीने काम तुम्हाला दिसेल। सभापती निवडीची प्रक्रिया बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मध्य आणि दक्षिणचा प्रभाव जास्त आहे, उत्तरला फक्त माप तरी तसं काय नाही। उत्तरचे स्वाती बडगू उत्तरचे आहेत, सुनील खटके उत्तरचे आहेत। 7च समित्या आहेत, 7पेक्षा जास्त करता येत नसल्यामुळं 2 प्रमाण वगैरे काय नाही। साधारणपणे समित्या ज्या केल्यात त्याच्यातले जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वच कार्यकर्ते चांगले, सर्वच नगरसेवक चांगले आहेत, पण आता पहिल्या टप्प्यात प्रत्येकाला संधी मिळत राहील। ह्या निवडीच्या प्रक्रियेवर सभागृह नेते म्हणून तुमचा प्रभाव जास्त दिसतो? नाही, तसं काय नाही। सगळ्यांचा सामूहिक निर्णय हा, कारण सामूहिक पद्धतीने हे सगळं चालवावं लागतं। सामूहिक पद्धतीने महापौरांचं मार्गदर्शन असेल, शहर अध्यक्षांचं मार्गदर्शन असेल, यांच्या मार्गदर्शनानेच हे सगळे प्रक्रिया आपण पार पाडली। नौख्यांना न्याय म्हणजे काम करण्याची संधी मिळाली पाहिजे। शेवटी तुम्ही संधी दिल्याशिवाय त्यांच्यातलं स्पार्क तुम्हाला कळणार नाही। त्याच्यासाठी नौख्यांना संधी काही प्रमाणात दिली, काही जुन्यांना थांबवण्यात आलं आहे, काही नौख्यांना संधी देण्यात आली। धन्यवाद। नव्याने सदस्य घेण्यात आलेले आहेत आणि जे प्रसिद्ध झाले त्या सदस्यांना बाहेर काढून नव्याची म्हणजे समावेश करण्यात आले। याच्यामध्ये सत्यता आहे का? नाही ना, तसं काय नाही आहे। सर्वांना समान संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नवीन सदस्य वगैरे काय? नवीन सदस्य प्रत्येकाही एक वर्षाची कमिटी असणार आहे आणि प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे आणि दरवर्षी प्रत्येकाला समिती मिळणार। ही समिती आहे ती 1 वर्षासाठी असते, परत कुठं बदलता येते। महापौरांना प्रश्न आहे माझा, सदस्य निवडीचे जे काही प्रक्रिया पार पाडली त्या सदस्यामध्ये सदस्य नाव 2 नावं वगळण्यात नाही, तसं कुठलेही 2 नावं घेतली असं तसं कुठलेही त्यात या ठिकाणी केलं नाही। तुम्ही वाटलं सर प्रोसिडिंग बघू शकता। हां, यात आपण कुठलेही नाव बदललं नाही। पालिकेमध्ये विशेष 7 समित्याचे या ठिकाणी सभापती निवडीसाठी आज इच्छुक फॉर्म भरण्यात आले। सर्वांना सर्व सदस्यांना समान संधी या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सभापतींना कसं न्याय देता येईल आणि सर्वांना कसं न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी इच्छुकांनी फॉर्म भरलेला आहे। त्यात स्थापत्य समिती सभापतीसाठी
चिप्पा विजय भोमैया यांचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. वैद्यकीय सहाय्यक आरोग्य समितीसाठी खटके सुनील पांडुरंग यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. विधी समितीसाठी वाघमोडे सत्यजित सुबोध यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. तसेच शहर सुधारण समितीसाठी स्वाती दत्तात्रय बडगू यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे. मंड्या आणि उद्यान समितीसाठी राजशेखर मल्लिकार्जुन पाटील साहेब यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. तसेच कामगार व समाज कल्याण समितीसाठी सभापतीपदासाठी पवार श्रद्धा किरण यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. महिला बाल कल्याण समितीसाठी निर्मला हरीश जंगम यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. सर्वांना या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी आहे या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे. त्याची पुढची प्रोसेस काय असेल? उद्या या ठिकाणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उद्या निवड या ठिकाणी या सर्वांची निवडणूक पार पाडणार आहे, जाहीर होणार. साहेब, असं म्हटलं जातं की सर्व दिनांक 30/6/2026 रोजी महानगरपालिकेमध्ये आभा योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त तसेच महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते व उपमहापौर व भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रोहित तडवळकर असतील यांच्या समवेत या ठिकाणी आभा योजनेअंतर्गत या ठिकाणी बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये जे मेजर गाळे, मिनी गाळे तसेच बीओटी धारक तसेच 256 गाळे धारक, समाज मंदिर व अभ्यासिका धारक अंतर्गत येणारे सर्व गाळे, असं ज्या गाळेधारकांना या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने जे सील करण्यात आलेलं आहे भाड्याऐवजी, त्या ठिकाणी ते सर्व सील या ठिकाणी 100% त्यांना जे काय दंड लागलेला आहे, दंड असेल त्या ठिकाणी दंड व शास्ती या ठिकाणी लागलेली आहे ती 100% माफ या ठिकाणी आयुक्तांनी च्या बैठकीमध्ये या आम्ही करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्व गाळेधारकांना विनंती आहे की तुम्ही जे काय चालू भाडं आहे ते तुम्ही 10/7/2026 ते 31/7/2026 अखेरची जी थकबाकी आहे 2026-27 ची सप्टेंबर 2026च्या अखेरची थकबाकी पर्यंत आपण सर्व जे काही भाडं आपण भरून घ्यावं असं या ठिकाणी एक आवाहन करतो. आणि जे काही 100% आपण लाभ देण्यात आलेला आहे त्या सर्व लाभचा या ठिकाणी तुम्ही फायदा घ्यावा असं सर्व गाळेधारक, मेजर गाळे, मिनी गाळे तसेच या अंतर्गत येणारे जे काही सर्व गाळेधारक आहेत त्यांना या ठिकाणी आपण आवाहन केलेलं आहे.